राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 4 जून या दिवशीचं चिंतन. मनाचं मनत्व नाहीसं होणं या परता परमार्थात दुसरा श्रेष्ठ अनुभवच नाही. परमार्थातले अनुभव नाद बिंदू कला ज्योती अशा स्वरूपाचे असतात असं संतांनी सांगितलंय. दर्शन, ईक्षण, संभाषण, स्पर्श असंही त्यांचं स्वरूप सांगितलं जातं. चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसा म्या देखिला निराकारू वो माये. हा माऊलींचा अभंग आपल्याला माहितीच आहे. परंतु या सर्वांपेक्षा सुद्धा प्रपंचाला आपल्याला जखडून ठेवणाऱ्या, चैतन्याला हुलकावणी देऊन इंद्रियांच्या मार्फत सतत बाहेर धावणाऱ्या, सेकंदाचा काही भागसुद्धा स्वस्थ न बसणाऱ्या मनाचा संयम न होऊन त्याचं कार्य थांबलं तर होणारा आनंद अमर्याद आहे, मोजता न येणारा आहे आणि म्हणूनच मिळणं कठीण आहे. याचं कारण असं की आमचं अस्तित्व म्हणजे देहातलं अहमचं स्फुरण. जे श्वासोच्छ्वासासाठी जोडलेलं आहे त्यालाच मनही जोडलेलं आहे. संकल्प, विकल्प, श्वास, उच्छ्वास, संशय, बुद्धिभेद अशा अनेक गोष्टींनी त्याची यंत्रणा चालते. ती सगळी थांबली तर आपल्या अस्तित्वालाच धोका येतो आहे की काय असं मनाला वाटतं आणि ते हा धोका पत्करायला लवकर तयार होत नाही. म्हणून नेमात अगदी लक्ष लागायचा क्षण येऊन सुद्धा अचानक एखादा कुठला तरीच विचार मनात येतो आणि मनाचं कार्य सुरू होतं म्हणजे आपल्याला जाणवायला लागतं. ते बंद झालं पाहिजे. मन उन्मन झालं, नामी असं झालं म्हणजे होणारा आनंद निखळ जाणीवेच्या पातळीवर राहतो आणि तो अद्वितीय असाच असतो. हे अर्थातच स्मृतीरूपानं आपण जाणू शकतो, कारण मन नमन झाल्याचं जाणवणं हे त्या क्षणाला शक्य नसतं. आपण भानावर आल्यावर हे कळतं की असं आपण आता भानावर नव्हतो. अहमचा पूर्ण निराश होणं, द्वैताची तटबंदी मोडून अद्वैतात विलीन होणं यापेक्षा परमार्थात दुसरं ध्येय काय असू शकणार. घट फुटून पाणी समुद्रात मिसळलं की काय झालं? मनरूपी घट नाहीसा झाला की ते परमार्थाच्या द्वैताच्या साक्षात्कारात विलीन होतं. हाच सर्वात मोठा अनुभव नाही काय? तो गुरुकृपेनं साध्य व्हावा हीच प्रार्थना. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.